कोणी ज्येष्ठ पत्रकारांचा आणि त्याच अनुषंगाने मी दरवेळेला नेहमी कपिलेश्वरला येतो, दर्शन घेतो जातो. ते जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे देवराजी बोलून या देवराजी बोले हे संस्थानचे अध्यक्ष आहे, यांच्याशी माझी नेहमी चर्चा होते. त्या संस्थाबद्दल आमचं बोलून चालू होते, दरवेळेला आम्ही बोलतो. पण सगळे येतात जातात, भेटी घेतात, चालले जातात. महत्त्वाचा विद्यार्थ्यांविषयी हा माझा अजिबात काही नाही. हे सर्व देवराजी बोले आणि संध्याकाळी माझं ऑफिस आहे ते विवेक विद्यार्थी इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून यांचा सत्कार और मिळाले अध्यक्ष आपला आहे राज्य संघटना त्यांच्या कलाकार आहेत. केव्हाही अविस्मरणीय ही बाब आहे. तपोवनेश्वर म्हणजे काय की पूर्वी कौंडिण्यपूरला जेवढी राजघराणी येऊन गेली त्या राजघराण्यांचे राजगुरू आणि सिद्ध तपस्वी या ठिकाणी राहत होते. त्याला तपोवन म्हणून. कालांतराने अमरावतीमध्ये 2 तपोवन झाले. कुष्ठरोग्यांचं तपोवन आणि हे तपोवन. इथले लोक तिकडे जायचे, तिकडे लोक इकडे जायचे. म्हणून मग आम्ही आपसात चर्चा केली. इथले जे तपोवनचे जे मुख्याधिकारी होते त्यांना सांगितलं की काय करायचं. तुमचे लोक आमच्याकडे येतात, आमचे लोक तुमच्याकडे जातात आणि लोक तिकडच्या तिकडे परत जातात. म्हणून मग 2002 मध्ये जो तपोवनेश्वर हे नाव आणि त्याचं चारित्र्य कमिटीमध्ये तपोवनेश्वर म्हणून साहित्य आणलं. आणि आज जे वास्तू पलीकडे आहे म्हणून ही वास्तू त्यांनी जानवानीजी आणि त्यांनी ती वास्तू बांधली. आणि मग कार्यक्रम लावून टाकला. बाकी 4 विद्यार्थी आहे. समृद्धी चंद्रकांत आढोळे, मी हनुमान नगरमध्ये राहते. वंश अनिल कांबळे, वडगाव माहुरीला राहतो. यश दीपक माहुरे. त्याला जर समजा शासनाने जर काही नाही केलं किंवा आपण पॉवर ऑफ मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून रविवारचा एक दिवस जरी आपण नुसतं काळ उत्साह करण्याचा जरी मनोदय हातात घेतला आणि 15-20 लोक जरी आपण तिथे गेलो तरी त्याला आपण म्हणजे आधी स्वतःच करायला सुरुवात करू, जेणेकरून शासनाचं काम आपण थोडंसं अल्प करू. म्हणजे आपल्याकडे जेव्हा 4-10 पत्रकार तिथे हात लागलेले पाहतील, खोकली उचलताना पाहतील, तेव्हा शासनाला कुठेतरी आपली दखल घेणं भाग पडेल आणि जेणेकरून त्यांचा पाण्याचा प्रश्न दूर होईल. आधी जर आपण त्या कार्याला आधी केलीची पाहिजे असं जर आपण मनात घेतलं आणि त्या कार्याला हातभार लावला आणि 10 लोक आपण पुढच्या रविवारपासून म्हणा किंवा एखादा सुट्टीचा दिवस पाहून जर घेतलं तो उपक्रम हाती, तर असं प्रयासने पण असा छत्री तलावाच्या बाबतीतला काळ आर्थिक गरज आहे. नांदगाव ते सबस्टेशनवरून निघणारं जे मोरगाव याची फिडर आहे त्याला सिंगल फिडिंगचा बेनिफिटच आम्हाला दिला आहे. तुम्ही चौकशी करू शकतो. हा अडचण आहे. तिथं मला समजलं की त्याला अडचणीला पाणी पाहिजे असते. त्या सबस्टेशनमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. मी म्हटलं नांदगावसारख्या जिथं 5 स्टार MIDC किंवा इथं अशी परिस्थिती येत असेल तर ती पाण्याची निर्मिती आपण घालवत आहे. तर तरी माझ्या मनात एक विषय होता असा की पाण्याची व्यवस्था दुष्काळ जरी पडला तर माणूस आपली गरज पूर्ण करून देतो.
आपण म्हणतो अपराधामध्ये फक्त 38% पाणी आहे, तरी ते 2 वर्ष जरी पाणी मिळालं तरी ते पाणी अमरावतीकरांना प्यायसाठी खूप शकतं. तर पहिला घटक जर इथं कुणी ॲप्लिक होत असेल तर ते आहे वन्यजीव. त्यांना बिचारायला भटकट हे करावं लागते आणि मग ते पाण्याची व्यवस्था होत नाही. म्हणून आम्ही मागच्या वर्षी जसे एका आठवड्यात 2 बिबट दिले होते. एक बिबट हा रोड क्रॉस करताना खाली निघाला आणि दुसरा बिबट कोरड्या विहिरीत पडून मिळाला. मग म्हणून आम्ही त्याचा जेव्हा शोध घेतला आपल्या लक्षात आलं की पाणीच नाही. बडाळी तलाव वाटलेला आहे, त्याच्याबद्दल कुठल्या तलाव तो वाटलेला आहे, त्याच्यावर एक भवानी तलाव, त्याचा माती गाव विकसला. आम्ही फक्त सुरुवात केली, बरं विभागाला ना त्याचे सगळे बरेचसे पेमेंट केले. आम्ही इनिशियली फक्त डिझेल गाडी वगैरे व्यवस्था केली, तेही पैसे आमच्या ठेकेदाराला दिले, आमचे काही पैसे त्याला लागले नाही. पण तिथं 1500 टिप्पर गाव काढण्यात आला आणि तिथं आता आम्ही पाहिलं